पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 21 एप्रिलला पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट आली आहे आणि मी तुम्हाला वारंवार याच्या अगोदर मुलांचे कमेंट होते की सर दुसरी लिस्ट कधी लागणार आहे। मी तुम्हाला तारीख त्यामध्ये सांगितली होती जवळपास 15 एप्रिल ते जवळपास 19 एप्रिल पर्यंत नाही लागली तर मग रविवारी सुट्ट्या, तर डायरेक्ट 21 एप्रिलला जे पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लागणार आहे। आणि त्याचबरोबर काय काय मुलांचे असे सुद्धा कमेंट होते मग 21 तारखेला सर 21 तारखेला लिस्ट नाही लागली, मग मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की 5 वाजताच्या नंतर 21 तारखेला रिझल्ट लागणार आहे। तर फायनल रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे 21 एप्रिलला रात्री 7 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी लागली। तर आपला जो अंदाज हा कुठं ना कुठं या ठिकाणी खरी लागतोय एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपलं सिलेक्शन झालंय। मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगितलं होतं की ह्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरा, अशा भरपूर मुलांचा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्या विद्यार्थ्यांच्या अशी सुद्धा कमेंट आहे की सर जॉईन करू की नाही करू, नक्सल एरिया आहे, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि बरेच काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक बद्दल आणि थर्ड लिस्ट बद्दल सुद्धा थोडंफार शेवटी व्हिडिओच्या बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखाडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पाहता पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांना खूप खूप शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि असेच जे तुम्ही या ठिकाणी प्रगती करत राहा, ठीक आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल दुसऱ्या लिस्टमध्ये, ज्या पण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कानं हुकलं असेल सिलेक्शन किंवा 3, 4, 5, 6 मार्कानं हुकलं असेल, 8 मार्कानं हुकलं असेल, 10 मार्कानं हुकलं असेल, तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा एक लक्षात ठेवा। कारण की पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकचे फक्त लिस्ट एकच नाही लागत, लिस्ट 2च नाही लागत, तर याच्या जवळपास 6 लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर 6 लिस्ट पर्यंत आपल्याला यामध्ये किस्मत आजमावायचा आहे। तर यामध्ये 6व्या लिस्ट पर्यंत झालं तर ठीक आपलं, तर आणखीन सुद्धा आपल्याला संयम ठेवायचा, कारण की हे जे वॅकन्सी दरवर्षी या ठिकाणी निघत असते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नक्की या ठिकाणी जे तुम्हाला जे असं नाही की बा आता पहिली लिस्ट लागली दुसरी लिस्ट लागली आता लागणार नाही असं बरेच विद्यार्थ्यांना वाटते, तर हा भ्रम तुम्ही काढून घ्या। पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकमध्ये एकच लिस्ट नाही लागत, 2च नाही लागत, तर 6 लिस्ट जे यामध्ये लागते एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षी 6, याच्या अगोदर 7 लागत आहे, पण मागच्या वर्षी 6 आले होते आणि या वर्षी सुद्धा चान्सेस आहे की 6 लिस्ट यावर्षी येऊ शकते याबद्दल, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक मध्ये आपल्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। जे आपले व्हिडिओ या ठिकाणी पाहत होते आपल्या यूट्यूब चॅनलवरच्याच विद्यार्थ्यांचं भरपूर मुलांचं सिलेक्शन आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक मध्ये झालेलं आहे। आणि मला त्या मुलांचे कमेंट सुद्धा येत आहे की सर एक मुलगी आहे श्रुती देशमुख म्हणून, तर तिने सुद्धा मला कमेंट केली होती की सर चंद्रपूर डिव्हिजनला फॉर्म भरला होता आणि ते नक्सल एरियात आम्हाला त्या ठिकाणी हे भेटलेलं आहे, म्हणजे ते गाव पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकचं जे नक्सल एरियातलं म्हणजे ड्युटीचं त्या ठिकाणी ठिकाण भेटलेलं आहे, असे त्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते। सर जॉईनिंग करू की नाही करू असे त्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी आता सांगून देतो, जॉईन तुम्ही करून घ्या। कसं आहे की नोकरी एक वेळाच भेटते एक लक्षात ठेवा। नक्षल एरिया जो आहे तर तो गडचिरोलीच्या तिकडे आणि तिकडे सुद्धा पोलीस बंदोबस्त असते आणि नक्सल जे हे जास्त म्हणजे सामान्य नागरिकांना जे त्रास या ठिकाणी देत नाही एक लक्षात ठेवा। आणि चांगल्या पद्धतीनेच तिकडे जे आपल्या महाराष्ट्रातच येते ते चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, फक्त तो थोडाफार जो भाग आहे चंद्रपुरातला तो थोडासा नक्सल एरियामध्ये गेलेला पण सेफ झोनमध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्या ठिकाणी कोणी आपल्याला काही करत नाही, तर आपल्याला जॉईन करून घ्या, ठीक आहे। ज्यांचं सुद्धा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं असेल जॉईन करून घ्या, कारण की नोकरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा मौका बार या ठिकाणी भेटत नाही एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकीच्या भरतीमध्ये जर तुम्ही पाहिलं, बाकीच्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर पाहिलं तर मुलं 5-5 वर्षापासून 6-6 वर्षापासून दिवस रात्र अभ्यास या ठिकाणी करून राहिले, पण तरी त्यांना जे 20-25 हजाराची सुद्धा नोकरी त्या ठिकाणी लागत नाही एक लक्षात ठेवा। मुलं 1-1, 2-2 मार्काने त्या ठिकाणी कटत आहे। तुम्हाला जर हे वाटत असेल की मी नोकरी करत नाही बा, मी जॉईनिंग करत नाही, पण तुम्ही कधीतरी त्या विद्यार्थ्यांना विचारा जे 5-5 वर्षापासून अभ्यास करत आहेत सरकारी नोकरीत आणि त्यांची जॉब त्या ठिकाणी लागत नाही, त्यांना विचारा की किती दुःख त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं आहे तर जॉईन तुम्ही करून घ्या, कारण की जॉईन जर करसान तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो कोणी आपल्याला उद्या चालून आपल्याला जे मान सन्मान त्या ठिकाणी दिले जाणार आहे। नोकरी कायला म्हणते, नोकरी
नोकरी जर असली तर मान सन्मान आपल्याला दिला जाते, एक लक्षात ठेवा। आणि नोकरी जर नसली ना विद्यार्थी मित्रांनो, कोणीही आपल्याला या ठिकाणी विचारत नाही, एक लक्षात ठेवा। तर सरकारी नोकरी आहे तर घेऊन घ्या तुम्ही, जॉईनिंग त्या ठिकाणी करून घ्या, एक लक्षात ठेवा। मान सन्मान आपल्याला जीवनात मान सन्मान या ठिकाणी भेटते आणि त्यामध्ये जे पगार स्टार्टिंगला थोडाफार कमी भेटते तर तेवढं तुम्हाला ऍडजस्ट करायचं आणि नंतर त्यामध्ये वाढते, कारण की 10,000 ते 24,000 पर्यंत एबीपीएम आणि डाक सेवकला पगार आणि त्याचबरोबर बीपीएम पदामध्ये पगार यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत हाय सॅलरी यामध्ये आहे, तर चांगला पगार यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा। आणि एकदम शाईड उठ्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, ठीक आहे। तर जॉईनिंग तुम्ही करून घ्या। आणखीन एका विद्यार्थिनींचा मला कमेंट होती की सर मी बारामतीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला जवळचं गाव पाहिजे होतं आणि मी दुसरं म्हणजे मला जे गाव भेटलं ते बारामती डिव्हिजनमधूनच म्हणजे लांबचं गाव भेटलं म्हणे आणि मला जवळचं गाव पाहिजे, त्यावेळी मी जॉईनिंग करू की नाही करू असे त्या मुलींचं कमेंट होते। तर मी तुम्हाला सांगून देतो जॉईनिंग तुम्ही करून घ्या, ठीक आहे। हे तुम्ही जर समजा जॉईनिंग करसानी तर दुसऱ्या याच्यात आपलं सिलेक्शन होणार की नाही आहे हे सांगता येत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की याच्या अगोदर मला जे असे 2-3 विद्यार्थ्यांचे कमेंट येते ज्यांनी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी ड्युटी सोडली आणि ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते विद्यार्थी अप्लाय या ठिकाणी करत आहे पण त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत नाही, त्यांना 96, 97, 98, 99 असे पर्सेंटेज आहे, त्या विद्यार्थ्यांचं जीडीएस मध्ये डबल या ठिकाणी सिलेक्शन होऊन नाही आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एक वेळा लागलेली जी नोकरी आहे हे सोडू नका तुम्ही, एक लक्षात ठेवा, कारण की चांगली तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जॉईनिंग तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या, ठीक आहे। आणि दुसऱ्या लिस्टचा जो कडाप या ठिकाणी लागला विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा, मी तुम्हाला जो कडाप त्या ठिकाणी सांगितलं होतं की एवढा लागणार म्हणून, तर एवढाच त्या ठिकाणी लागलेला आहे। चंद्रपूर डिव्हिजन जे आहे माझ्याकडून थोडंसं म्हणजे या ठिकाणी मी चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडाप हा 92 पर्यंत तुम्हाला सांगितलं होतं कॅटेगरीनुसार, एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा, पण त्या ठिकाणी 93-94 पर्यंत गेला, म्हणजे 1 ते 2 मार्कांना वाढलेला आहे। तर त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते त्याच्या कारणाने त्या ठिकाणी झाला, पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही। चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडापा हा सर्वात कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी आणि सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी वरच्यावर त्या ठिकाणी भरला जाते, तर जास्त सिलेक्शन त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ते मुलं त्या ठिकाणी खाली जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तिसऱ्या लिस्टमध्ये होणार आहे। तर मी तुम्हाला जो कडाप सांगितला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, धुळे ह्या डिव्हिजनचा तुम्हाला कडाप सांगितला होता, त्याचबरोबर जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर, मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, त्याचबरोबर जे मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर ह्या डिव्हिजनचा मी तुम्हाला कडाप सांगितला होता की एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 93-94 पर्यंत सिलेक्शन होणार आहे, तर तेवढाच कडाप त्या ठिकाणी गेलेला, एक लक्षात ठेवा। 93 पर्यंत मी कडाप सांगितला होता या सर्व डिव्हिजन आणि एसटी कॅटेगरीचा मी तुम्हाला 90-91 पर्यंत सांगितला, तो सुद्धा बरोबर लागलाय आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा कुठं 85 झालं, त्याचबरोबर 80 च्या आसपास सुद्धा लागलेला आहे। तर आपला मी जो तुम्हाला कडाप सांगितला तो त्या ठिकाणी अंदाज लागलेला आहे आणि ह्या कमी जे कडाप जाणारे डिव्हिजन आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की चंद्रपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे, रायगड रत्नागिरीचा कडाप कमी जाणार आहे, सिंधुदुर्ग कडाप कमी जाणार आहे, तर ह्या डिव्हिजनचा खऱ्या अर्थानं कडाप कमी गेला फक्त चंद्रपूर सोडून, ठीक आहे। तर आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी लागला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर जीडीएसची 3rd लिस्ट कधी येणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण पुढील व्हिडिओ आणणार आहे, तर त्यावर थोडासा अभ्यास या ठिकाणी चालू आहे आपला की 3rd लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर आणणार आहे की 3rd लिस्ट कधी लागणार आहे त्याबद्दल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।